नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी मागील 5 वर्षात लाभ घेतलेल्या घटकांसाठी पुन्हा लाभ न देण्याचा निर्णय आता कृषी विभागाने घेतला आहे। मग आता हा निर्णय का घेण्यात आलेला आहे, यामागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, त्यासोबतच कृषी यांत्रिकीकरण या अनुदानासाठी शेतकरी 5 वर्षात पुन्हा अर्ज करू शकतात का, त्या घटकांचा लाभ घेऊ शकतात का, याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या निर्णयाच्या संदर्भात अधिक माहिती देताना एका कृषी विभागीय कृषी सहसंचालकाने सांगितले की कृषी आयुक्तालयाने दुबार लाभ टाळण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या होत्या, परंतु काही जिल्ह्यांमध्ये त्याच घटकांसाठी अनुदानाचे प्रस्ताव हे पुन्हा मंजूर होण्याची शक्यता होती। त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने नव्याने आदेश जारी केले आहेत। कृषी यांत्रिकीकरण योजनेतून एका लाभार्थीची निवड कोणत्या तरी एकाच घटकासाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनुदान वाटपातील द्विती म्हणजेच पुन्हा त्यालाच अनुदान देणे ते टाळण्यासाठी दक्षता घ्यावी लागत आहे। मागील 5 वर्षांमध्ये संबंधित शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा लाभ घेतला असल्यास त्याच घटकांसाठी त्याच लाभार्थ्याची पुन्हा निवड झालेली असल्यास अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करू नये, अशा स्पष्ट सूचना संचालनाने दिलेल्या आहेत। यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांनी अपलोड केलेले कोटेशन प्रमाणेच यंत्र किंवा अवजारे खरेदी करणे आवश्यक असेल, असंही संचालनाने म्हटले आहे। मात्र अपवादात्मक स्थितीत संबंधित शेतकरी दुसरे यंत्र किंवा अवजार खरेदी करण्याची मागणी करू शकतात। या बदलासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्याची मान्यता बंधनकारक असेल, परंतु ही प्रक्रिया राबवण्याच्या गोंधळात शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र देण्यास उशीर होऊ शकतो। त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्याची तालुका कृषी अधिकारी देखील बदलाबाबत निर्णय घेऊ शकतील, असेही संचालनाने स्पष्ट केले। राज्यात ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे जास्त प्रयत्न चालू असतात। चालू वर्षात एकाच वेळेस ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी निवड झालेले शेतकरी अनेक जिल्ह्यात आहेत। त्यामुळे ट्रॅक्टर चलित अवजारांची पूर्वसंमती पत्र वाटताना संबंधित शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे की नाही याची खातरजमा करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कळवण्यात आले। तुर्ततः ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यास या शेतकऱ्याकडून तशा आशयाचे लेखी पत्र घ्यावे, असेही अधिकाऱ्याला सांगण्यात आले। माझी निवड ट्रॅक्टरसाठी झाली असून मी लवकरच ट्रॅक्टर खरेदी करणार आहे, असे लेखी पत्र दिल्यानंतरच अवजारांसाठी पूर्वसंमती पत्र द्यावे। तसंच खरेदी होताना मोका तपासणीच्या वेळी ट्रॅक्टरची नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी द्यावे, त्यानंतरच अनुदान द्यावे, असे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेले आहे। ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जातीय आणि जमाती प्रवर्ग, त्यासोबतच अल्प आणि मध्यम भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांसाठी 1.25 लाख रुपये अनुदान मिळते। त्या व्यतिरिक्त गटातील शेतकऱ्यांना 1 लाख रुपये तसेच सेवा सुविधा केंद्रासाठी 40% अनुदान दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। आता संचालनाने दिलेल्या या नव्या सूचनांबाबत तुम्हाला काय वाटते? 5 वर्षाच्या अटीबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।